आज भरपूर चांगला दिवस आहे आणि MK मळवी साहेबाचं आज जन्मदिन आहे. तर मी शकील कुरेशी रोड मुंबई. आज यांना विचारूया की आजचं महत्त्वाचं दिवस कसं गेलं तुमच्यासाठी. आज 9 तारीख, आजच्या दिवशी माझा वाढदिवस आहे आणि आजचा दिवस नाही तर आम्ही प्रत्येक दिवस आम्हाला असाच असतो वाढदिवसासारखा, कारण आमचा परिवार मोठा आहे. आरोलीमध्ये, आरोली विधानसभेमध्ये तर नवी मुंबईमध्ये, आणि आम्ही आणि आमच्यावर सर्वसामान्य नागरिक या ठिकाणी प्रेम करतो आहे. पैशावाल्यांवर सगळेच प्रेम करतात, पण आमच्यावर सगळं सर्वसामान्य नागरिक या ठिकाणी प्रेम करत असल्याकारणानं आजचा दिवस हा माझ्यासाठी खूप आनंदाचा आणि भाग्याचा दिवस आहे. त्यामुळे मला या ठिकाणी सांगायला आनंद होतो आहे की 9 तारीख म्हटलं की सगळ्यांची शुभ हा आकडा आहे आणि त्या दिवशी माझा वाढदिवस असल्यामुळे हे माझ्यासाठी खूप अभिमानाची बाब आहे आणि भाग्याची बाब आहे. सर, आता इथं तुमच्या वाढदिवसासाठी काय भरपूर शाखा प्रमुख, भरपूर लोक आले आहे, तर त्यांच्याबद्दल काय 2 शब्द. बघा, आजच्या दिवशी आपले ज्यांनी महाराष्ट्राला मराठी माणसापासून तर सर्व जाती धर्मातल्या सर्व नागरिकांना एकत्र करून ह्या महाराष्ट्राची अस्मिता ज्यांनी जपली, ज्यांनी हिंदुत्वाचा नारा पुढे घेऊन जाऊन त्यांनी कधी जातपात धर्म हे न पाहता ज्यांनी या महाराष्ट्राला आणि या देशाला उभारी दिली, ते सर्वांचे आदरणीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र आमच्या शिवसेना, ओरिजिनल शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी या ठिकाणी महाराष्ट्राला आणि सगळ्यांनाच चांगल्या प्रकारे कुटुंब प्रमुख म्हणून या ठिकाणी पाहिलं गेलेलं आहे. आणि त्यांच्या आधिपत्याखाली आम्ही काम करत असताना, युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाने काम करत असताना आम्हाला एक त्या ठिकाणी उभारी मिळते आणि त्या उभारीच्या माध्यमातून आम्ही आलेले या ठिकाणी उपजिल्हा प्रमुख, विभाग प्रमुख, महिला शहर संघटक, उपजिल्हा संघटक, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख हे सर्व येऊन या ठिकाणी फक्त आणि फक्त MK मडवी नाही तर MK मडवी उद्धवजी बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संपर्क प्रमुख आहेत म्हणून आणखी आम्हाला या ठिकाणी जास्त प्रेम मिळालं. त्यामुळे आम्ही या ठिकाणी जी नवीन या ठिकाणी कार्यकारिणी आली, दोन्ही जिल्हा प्रमुख नवीन, संपर्क प्रमुख नवीन, आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही जे काम करतो एकमेकाच्या हातात हात घालून, आणि त्याच्यात आमचं भाग्य आहे की आम्हाला ह्या विभागाला जे आमचे नेते मिळाले ते सन्माननीय राजनजी विचारे साहेब, डाऊन टू अर्थ माणूस, त्याच्यामुळे आम्हाला या ठिकाणी काम करताना खूप आनंद होतो. सर, भरपूर वर्ष झाली, आता दोघं भाऊ एकत्र म्हणजे मनसे आणि शिवसेना, त्याबद्दल एक 2 शब्द साहेब. मी तर असं म्हणेल की माझ्या महाराष्ट्राचे, आपल्या महाराष्ट्राचे आणि देशाचे दुर्भाग्य की हे 2 भाऊ 20 वर्षापूर्वी वेगवेगळे झाले, पण वेळ काल यावी लागते. आणि आज आम्हाला खूप सार्थ अभिमान आहे, खूप आनंद आहे की आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आणि आदरणीय राज ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र आलेले आहेत. आणि दोघे एकत्र आल्याच्या नंतर एकत्र यावे ही काळाची गरज होती आणि महाराष्ट्राला तर त्याच्यासाठी अत्यंत गरज होती. आणि अशा परिस्थितीमध्ये दोन्ही भावांनी, त्यांचं रक्ताचं नातं आहे, रक्ताचं नातं बाजूला ठेवलं तर दोन्ही ठाकरे बंधूंनी फक्त आणि फक्त या महाराष्ट्राचा, आपल्या महाराष्ट्राचा आणि देशाचा विचार करून या ठिकाणी देशाला आणि महाराष्ट्राला चांगले वैभव आणून देण्यासाठी हे बंधू दोघे एकत्र आलेले आहेत. तर हे एकत्र आल्याच्या नंतर आज महाराष्ट्रामध्ये नाहीतर पुऱ्या देशामध्ये एक असा आनंद उत्सव त्या ठिकाणी सुरू झालेला आहे. त्याच्यामुळे आम्हाला खूप या ठिकाणी आनंद झाला आणि त्याचा आम्हाला खूप आम्हाला या ठिकाणी खूप त्यांचं अभिनंदन करेल, त्यांचं मी या ठिकाणी त्यांना धन्यवाद देईल की खूप पूर्वी यायला पाहिजे होतं, पण ओके, काही वेळ काल गेली नाही. बरोबर ज्यावेळेस महाराष्ट्रावर आणि देशावर खूप चुकीच्या पद्धतीने आक्रमण होत असताना हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेत. त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. सर, ऐकायला आलं का आता भरपूर टाईम झालेला आहे, त्यामध्ये ते म्हणतात आमची शिवसेना आहे, ते म्हणतात आमची शिवसेना, तर खरी शिवसेना काय आमच्या मनात पण हे आहे. मी तर असं म्हणेल की कोणीही शंका बाळगू नये.
अहो शिवसेना स्थापन झाली त्यावेळी ज्यांचं जन्मच नव्हतं झाला तो व्यक्ती जर सांगत असेल की शिवसेना माझी आहे, बाळासाहेब ठाकरे माझे बाप आहेत, तर हे कोणाला पडणं आणण्याला तरी पडणार आहे का? तर ते चुकीचं आहे. मी या ठिकाणी आवर्जून उल्लेख करेन की शिवसेना हा संघर्ष करून बाळासाहेब ठाकरेंनी संघर्ष शिवसेनेच्या. सर आज MK साहेबांचं वाढदिवस, सर्वात पहिले तर वाढदिवसाची शुभकामना आमच्यातर्फे पण आहे आणि ते बड्डेसाठी तुम्ही काढणार आणि सर्वात पहिले आपलं नाव अनिश गाढवे, शिवसेना शहर प्रमुख ठाणे आणि शिवसेना प्रवक्ता. आज राजकारणाच्या पलीकडची काही नाती असतात. म्हणजे आता MK दादा हे त्यातलंच एक व्यक्तिमत्व. आम्ही एकाच राजकीय पक्षात आहोत हा भाग वेगळा, पण त्याच्याही पलीकडची ही व्यक्तिमत्व आहेत आणि MK दादांचं आमचं प्रेम हा एक वेगळा भाग आहे. त्याला राजकारणाची झालरच नाही. चिरतरुण राहावं असंच त्यांनी हसत खेळत राहावं, सदैव निरोगी राहावं, अशीच त्यांच्या हातून सदैव शिवसेनेची सेवा घडत राहावी, कारण निष्ठेचं ते एक प्रतीक आहेत. आज उद्धव साहेबांच्या पाठीशी, ठाकरे परिवाराच्या पाठीशी, बाळासाहेबांच्या त्या शब्दाखातर राहिलेली ही सारी माणसं आहेत आणि आम्ही सदैव शिवसेनेच्या पाठीशी राहणार. आमदारक्या, खासदारक्या, नगरसेवक ही पदही नंतरची झाली, पण बाळासाहेबांनी जाताना एक शब्द दिला होता की आजवर तुम्ही मला सांभाळात, उद्धव साहेबांना सांभाळा, आदित्यजींना सांभाळा आणि महाराष्ट्राचा विकास करून घ्या. महाराष्ट्राचा विकास करून घ्या हे सुद्धा वाक्य होतं. ते आपण सोयीस्कर गाळतो, फक्त आपण सांभाळलं म्हणतो, पण विकास करून घ्या या शब्दाखातर आज महाराष्ट्रातला तमाम शिवसैनिक एकवटला. पण सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात जास्त महत्त्व कोणाला द्यावं लागेल ते नवी मुंबई, ठाणे, मीरा भाईंदर हा जो पट्टा आहे ना, हा ठाणे शहराचा पट्टा आहे किंवा कल्याण डोंबिवली आणि संबंध हा पालघरचा पट्टा, कारण हे केंद्रबिंदू आहे. त्यातलं विशेषतः ठाणे आणि नवी मुंबई हे केंद्रबिंदू आहेत. या सगळ्या गद्दारीचं केंद्रबिंदू आहे. त्यामध्ये ही अशी माणसं ज्यावेळेस उभी राहतात ना, ही अशी व्यक्तिमत्व उभी राहतात, आधार मिळतो सगळ्यांना. आज नगरसेवक आहेत, प्रत्येक त्यांच्या नगरसेवक परिवारामध्ये नगरसेवक आहेत, त्यांच्या सबंध कुटुंब उभं राहिलं, एकट्याने नाही, सबंध कुटुंब एक साथ उभं राहिलं, ही एक विशेष बाब आहे त्याच्यातली. आज त्यामुळे त्यांच्याविषयीचा आदर द्विगुणित होतो आणि जास्त त्यांच्याविषयी जास्त एक प्रेम अजून येतं. असो, पुनश्च आजच्या ह्या वाढदिवसानिमित्त त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि त्यांना आई तुळजाभवानी असंच उदंड आयुष्य देवो आणि त्यांच्या हातून शिवसेनेची सेवा घडत राहो एवढंच सांगतो. सप्रेम, जय महाराष्ट्र.